मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय संघटना, त्यांचे मुख्यालय आणि त्या संस्था किंवा त्या संघटना केव्हा स्थापन झाल्या त्याचे वर्ष. तर चला कोणता वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली संघटना आहे वर्ल्ड बँक. जागतिक बँक. जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे जुलै 1944 मध्ये. याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. अध्यक्ष आहेत अजय बंगा, जे आपल्या प्रिय भारताचे आहेत. आणि वर्ल्ड बँकेचे एकूण सदस्य देश आहेत 189. नंतरची संघटना आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC. ICCची स्थापना झालेली आहे 15 जून 1909 रोजी. मुख्यालय आहे दुबई, जे की UAE मध्ये आहे. अध्यक्ष आहेत जय शहा. जय शहा हे 1 सप्टेंबरपासून अध्यक्ष झालेले आहेत ICCचे. आणि सदस्य देश आहेत एकूण याचे 108. नंतरची संघटना न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB. याची स्थापना झालेली आहे 15 जुलै 2014 रोजी. मुख्यालय आहे शांघाय, जे की येथे आपल्या चीनमध्ये. अध्यक्ष आहेत डिल्मा रुसेफ. नंतरची संघटना ब्रिक्स. ब्रिक्सची स्थापना झालेली आहे 2006 मध्ये. मुख्यालय आहे शांघाय, चीन येथे. सदस्य देश आहेत एकूण 11, जे आहेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. 6 नवीन सदस्य आहेत, जे आहेत अर्जेंटिना, इथिओपिया, इराण, इजिप्त, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात. हे लक्षात असू द्या. नंतरची संघटना आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम म्हणजेच जागतिक अन्न कार्यक्रम. याची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1961 रोजी. या संघटनेचे मुख्यालय आहे रोम, जे इटलीमध्ये आहे. अध्यक्ष आहेत सिंडी मॅककेन. आणि याला 2020 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि याची पालक संस्था आहे UN म्हणजेच संयुक्त राष्ट्र. नंतरची संघटना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO. जागतिक आरोग्य संघटना. याची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 रोजी. मुख्यालय आहे जिनेवा, जे इथे आपल्या स्वित्झर्लंडमध्ये. अध्यक्ष आहेत टेड्रोस एडहेनोम. आणि याचे एकूण सदस्य देश आहेत 194. नंतरची संघटना आहे एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB. आशियाई विकास बँक. या बँकेची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 रोजी. मुख्यालय आहे मनिला, ज्याचा देश आहे फिलिपाईन्स. आणि अध्यक्ष आहे मासात्सुगु अस्कावा, हे याचे अध्यक्ष आहेत. नंतरची संघटना आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA. आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन. याची स्थापना झालेली आहे 30 नोव्हेंबर 2015 रोजी. मुख्यालय आहे गुरुग्राम, जे आपल्या भारत देशात आहे. अध्यक्ष आहेत अजय माथुर. नंतरची संघटना आहे युनिसेफ. युनिसेफचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजे संयुक्त राष्ट्र बालकोष. याची स्थापना झालेली आहे 11 डिसेंबर 1946 रोजी. मुख्यालय आहे न्यूयॉर्क म्हणजेच USA अमेरिका. अध्यक्ष आहेत कॅथरीन रसेल. नंतरची संघटना आहे FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, वित्तीय कारवाई कार्यबल. याची स्थापना झालेली आहे सन 1989 मध्ये. मुख्यालय आहे पॅरिस, जे फ्रान्स या देशात आहे. अध्यक्ष आहेत एलिसा डी आंद्रा मुद्राजो, जे मेक्सिको देशाचे आहेत. नंतरची आहे संघटना वर्ल्ड इकॉनॉमी फोरम म्हणजेच WEF, जागतिक आर्थिक मंच. ज्याची स्थापना झालेली आहे सन 1971 मध्ये. मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड. अध्यक्ष आहेत क्लाउस शवाब. नंतरची संघटना आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना. स्थापना झालेली आहे 11 एप्रिल 1919. मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड. अध्यक्ष आहेत गिल्बर्ट F होंगो. नंतरची संघटना आहे युनेस्को, ज्याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. ज्याची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 रोजी. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. अध्यक्ष आहेत आंद्रे अजोले. नंतरची संघटना आहे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष. ज्याची स्थापना झालेली आहे 27 डिसेंबर 1945 रोजी. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स येथे. अध्यक्ष आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा. आणि सदस्य देशात एकूण 190. नंतरची संघटना
UNSC म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, याची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945 रोजी. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स येथे. सदस्य देश आहेत 15 आणि जे स्थायी सदस्य आहेत एकूण 5. ते आहेत चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका. स्थायी सदस्य 5 लक्षात असू द्या. नंतरची संघटना आहे UNFP म्हणजेच युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1969 मध्ये. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, USA. अध्यक्ष आहेत नतालिया कानेम आणि जी पालक संस्था आहे संयुक्त राष्ट्र. नंतरची संघटना युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी म्हणजे UNU, संयुक्त राष्ट्र विश्वविद्यालय, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1975 मध्ये. मुख्यालय टोकियो, जे की येथे जपान येथे. अध्यक्ष आहेत डेव्हिड M. मेलोन. नंतरची संघटना आहे GPI म्हणजेच ग्रीन पीस इंटरनॅशनल, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1969 मध्ये. मुख्यालय आहे ॲम्स्टरडम, जे नेदरलँड या देशामध्ये आहे. अध्यक्ष आहे मेट्स क्रिस्टसेन. नंतरची संघटना UEAF म्हणजेच युरोपियन फुटबॉल कॉन्फेडरेशन, युरोपीय फुटबॉल संघ, ज्याची स्थापना झालेली आहे 15 जून 1954 रोजी. मुख्यालय आहे बेसल, जे ते स्वित्झर्लंड या देशामध्ये. अध्यक्ष आहेत अलेक्झांडर सेफ्रिज. नंतरची संघटना FINA इंटरनॅशनल स्विमिंग फेडरेशन, आंतरराष्ट्रीय जलतरण संघ, ज्याची स्थापना झालेली आहे 19 जुलै 1908 रोजी. मुख्यालय आहे ल्युसाने, जे की ते स्वित्झर्लंड येथे. अध्यक्ष आहेत हुसेन अल मुसल्लम. नंतरची संघटना ACC म्हणजेच एशियन क्रिकेट काउन्सिल, आशियाई क्रिकेट परिषद, ज्याची स्थापना झालेली आहे 19 सप्टेंबर 1983 रोजी. मुख्यालय आहे कोलंबो, जे की आहे श्रीलंका येथे. आणि याचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी, जे पाकिस्तानचे आहेत. नंतरची संघटना आहे OCA ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया, आशियाई ऑलिम्पिक परिषद, ज्याची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1982 रोजी. मुख्यालय आहे कुवेत सिटी, जे कुवेत या देशात आहे. अध्यक्ष आहेत रणधीर सिंग, जे कार्यवाह अध्यक्ष आहेत. आणि याचे सदस्य आहेत 45 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या. नंतरची संघटना आहे UNCSD म्हणजे युनायटेड नेशन्स कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंट, संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोग, ज्याची स्थापना झालेली आहे 16 फेब्रुवारी 1946 रोजी. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, USA. अध्यक्ष आहेत रुचिरा कंबोज, जे आपल्या भारत देशाचे आहेत. नंतरची संघटना आहे AFC एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन म्हणजेच आशियाई फुटबॉल परिसंघ, ज्याची स्थापना झालेली आहे 7 मे 1954 रोजी. मुख्यालय आहे क्वालालंपूर, जे येथे मलेशिया या देशामध्ये. अध्यक्ष आहेत सलमान बिन इब्राहिम अल खलिफा. नंतरची संघटना आहे UN युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र, ज्याची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945 रोजी. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, जे की आहे अमेरिका USA मध्ये. अध्यक्ष आहेत अँटोनियो गुटेरेस. सदस्य देश आहेत 195. नंतरची संघटना आहे BWF म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, जागतिक बॅडमिंटन संघ, याची स्थापना झालेली आहे 1934 मध्ये. मुख्यालय आहे क्वालालंपूर, मलेशिया येथे. अध्यक्ष आहेत पॉल एलिक लार्सन. नंतरची संघटना आहे CGF कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन, ज्याची स्थापना आहे 1932 मध्ये. मुख्यालय आहे लंडन UK मध्ये. आणि अध्यक्ष आहेत तुंकू इम्रान तुआंकू जाफर, हे याचे अध्यक्ष आहेत. नंतरची संघटना आहे FIBA इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघ, ज्याची स्थापना झालेली आहे 18 जून 1932 रोजी. मुख्यालय आहे मीज, जे की येते स्वित्झर्लंडमध्ये. अध्यक्ष आहेत हमाने नियांग. नंतरची संघटना आहे IHF इंटरनॅशनल हँडबॉल फेडरेशन, आंतरराष्ट्रीय हँडबॉल संघ, ज्याची स्थापना झालेली आहे 12 जुलै 1946 रोजी. मुख्यालय आहे बेसल, स्वित्झर्लंड येथे. अध्यक्ष आहेत हसन मुस्तफा. नंतरची संघटना आहे ICRS म्हणजेच इंटरनॅशनल कमिटी फॉर रेड क्रॉस, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटना, ज्याची स्थापना 9 जानेवारी 1963 मध्ये झालेली आहे. मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड येथे. अध्यक्ष आहेत मिर्जना स्पोलजारिक एगर आणि याचे महासचिव आहेत रॉबर्ट मर्दिनी. नंतरची संघटना आहे IAF इंटरनॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1912 मध्ये. मुख्यालय आहे मोनाको, जे मोनाको या देशामध्ये आहे. अध्यक्ष आहे सेबेस्टियन कोए. नंतरची संघटना आहे ITTF इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1926 मध्ये. मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे. आणि याचे अध्यक्ष आहेत पेट्रा सॉर्लिग. नंतरची संघटना आहे IEA इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1974 मध्ये. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स येथे. अध्यक्ष आहेत फतेह बिरोल आणि याचे एकूण सदस्य देश आहेत 31. नंतरची संघटना आहे ITF इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ,
ज्याची स्थापना झालेली आहे 1 मार्च 1913 मध्ये. मुख्यालय आहे लंडन, जे की UK मध्ये आहे. अध्यक्ष आहेत डेव्हिड हॅगर्टी. नंतरची संघटना आहे IGF, इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक फेडरेशन, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ, ज्याची स्थापना झालेली आहे 23 जुलै 1881 मध्ये. मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहेत मोरीनारी वातानाबे. नंतरची संघटना असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल म्हणजेच ATF, असोसिएशन ऑफ टेबल प्रोफेशनल, ज्याची स्थापना झालेली आहे सप्टेंबर 1972 मध्ये. मुख्यालय आहे लंडन, UK मध्ये आणि अध्यक्ष आहेत मासिमो कालवेली. नंतरची संघटना आहे IBA, इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन, आंतरराष्ट्रीय मुष्टी संघ, याची स्थापना झालेली आहे 30 नोव्हेंबर 1946 रोजी. मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहेत उमर क्रेमलेव. नंतरची संघटना ISSF, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन, आंतरराष्ट्रीय नेमबाजी खेळ संघ, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1907 मध्ये. मुख्यालय आहे म्युनिक, जर्मनी येथे आणि याचे अध्यक्ष आहेत ल्युसियानो रॉसी. नंतरची संघटना आहे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1988 मध्ये. मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहे जिम्स की. नंतरची संघटना आहे WSF, वर्ल्ड स्क्वॅश फेडरेशन, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1967 मध्ये. मुख्यालय आहे हेस्टिंग्स, UK येथे आणि याचे अध्यक्ष आहे जेना उल्ड्रीज. नंतरची संघटना IGF, इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशन, आंतरराष्ट्रीय गोल्फ संघ, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1958 मध्ये. मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहेत अन्निका सोरेनस्टम. नंतरची संघटना WAF, वर्ल्ड आर्चरी फेडरेशन, आंतरराष्ट्रीय तिरंदाजी संघ, ज्याची स्थापना झालेली आहे 4 सप्टेंबर 1931 मध्ये. मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे. अध्यक्ष आहेत उगुर एरडनेर. नंतरची संघटना आहे FIFA, ज्याचा लॉंग फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन, आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन. स्थापना आहे 21 मे 1904 रोजी. मुख्यालय आहे ज्युरिक, स्वित्झर्लंड येथे आणि जे अध्यक्ष आहे जियानी इन्फिंटेनो. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरची संघटना FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, अन्न व कृषी संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे 16 ऑक्टोबर 1945 रोजी. मुख्यालय आहे रोम, इटली येथे आणि जे अध्यक्ष आहेत क्यू डोंगू. नंतरची संघटना WTA, वुमेन्स टेनिस असोसिएशन, महिला टेनिस संघ, ज्याची स्थापना झालेली आहे जून 1973 मध्ये. मुख्यालय आहे फ्लोरिडा, USA येथे आणि जे अध्यक्ष आहेत स्टीव्ह सायमन. नंतरची संघटना आहे IOC, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, ज्याची स्थापना झालेली आहे 23 जून 1894 मध्ये. मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक. नंतरची संघटना ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, आंतरराष्ट्रीय न्यायालय, ज्याची स्थापना झालेली आहे 26 जून 1945 रोजी. याचे मुख्यालय आहे द हेग, नेदरलँड येथे आणि जे अध्यक्ष आहेत नवाफ सलाम. नंतरची संघटना आहे SCO, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय सहयोग संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे 15 जून 2001 रोजी. मुख्यालय आहे बीजिंग, चीन येथे आणि अध्यक्ष आहेत झांग मिंग. याचे सदस्य देश आहेत एकूण 10, जे की आहेत इराण, भारत, चीन, बेलारूस, कझाकिस्तान, रशिया, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि तजाकिस्तान. हे लक्षात असू द्या आणि सोबतच पाकिस्तान.
हे लक्षात असू द्या. नंतरची संघटना WIPO WIPO वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजेच विश्व बौद्धिक संपदा संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे 14 जुलै 1967 रोजी. मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहे डेरेन तेंग. नंतरची संघटना आहे इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे 17 मार्च 1948 रोजी. मुख्यालय आहे लंडन UK येथे आणि याचे अध्यक्ष आहेत आर्सेनियो डोमिंगुएज. नंतरची संघटना आहे वर्ल्ड चेस फेडरेशन, जागतिक बुद्धिबळ महासंघ, ज्याची स्थापना झालेली आहे 20 जुलै 1924 रोजी. मुख्यालय आहे ल्युसाने स्वित्झर्लंड येथे आणि अध्यक्ष आहेत आर्कडी डवारकोविच. नंतरची संघटना आहे OECD म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, आर्थिक सहयोग व विकास संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे 30 सप्टेंबर 1961 रोजी. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स येथे आणि याचे अध्यक्ष आहेत मथियास कोरमन. नंतरची संघटना आहे बिमस्टेक, ज्याचा लॉंग फॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कोऑपरेशन, ज्याची स्थापना झालेली आहे 6 जून 1997 रोजी. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश येथे आणि याचे अध्यक्ष आहेत इंद्रमणी पांडे. नंतरची संघटना आहे IHF म्हणजेच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, स्थापना झालेली आहे 7 जानेवारी 1924 रोजी. याचे मुख्यालय आहे ल्युसाने स्वित्झर्लंड येथे आणि अध्यक्ष आहेत तय्यब इकराम. नंतरची संघटना आहे UNEF म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, ज्याची स्थापना झालेली आहे 5 जून 1972 रोजी. मुख्यालय आहे नैरोबी, जे की केनिया येथे आहे आणि याचे अध्यक्ष आहेत इंगर अँडरसन. नंतरची संघटना आहे NASA नासा, त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, याची स्थापना झालेली आहे 29 जुलै 1958 रोजी. याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन USA येथे आणि याचे अध्यक्ष आहेत बिल नेल्सन. नंतरची संघटना आहे UNWTO म्हणजेच युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे सन 1975 मध्ये. मुख्यालय आहे मड्रिड स्पेन येथे आणि याचे अध्यक्ष आहेत जुरप ओलोलिकाशवली. नंतरची संघटना आहे सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याची स्थापना झालेली आहे 6 मे 1966 रोजी. मुख्यालय आहे ओस्लो नॉर्वे येथे, अध्यक्ष आहेत डेन स्मिथ. नंतरची संघटना आहे UNCTAD अनटॅक्ट म्हणजेच युनायटेड नेशन कॉन्फरन्स अँड ट्रेड डेव्हलपमेंट, संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास संमेलन, ज्याची स्थापना झालेली आहे 30 डिसेंबर 1964 रोजी. मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड येथे, अध्यक्ष आहेत रेबेका ग्रीन्सपेन. नंतरची संघटना आहे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, ज्याची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1995 रोजी. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड येथे, अध्यक्ष आहेत नागोजी ओकांजो इवेला आणि याचे एकूण सदस्य देश आहेत 164. नंतरची संघटना आहे WADA वाडा म्हणजेच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, विश्व डोपिंग विरोधी संस्था, ज्याची स्थापना आहे 10 नोव्हेंबर 1999 रोजी. मुख्यालय आहे मॉन्ट्रियल कॅनडा येथे आणि याचे अध्यक्ष आहेत विटोल्ड बाका. नंतरची संघटना आहे IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर,
आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ, ज्याची स्थापना झालेली आहे 5 ऑक्टोबर 1948 रोजी. मुख्यालय आहे ग्लेड, स्वित्झर्लंड येथे आणि याचे अध्यक्ष आहेत ब्रुनो ओबेर्ले. नंतरची संघटना आहे UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, ज्याची स्थापना झालेली आहे 22 नोव्हेंबर 1965 रोजी. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, USA येथे आणि याचे अध्यक्ष आहेत अचिन स्टेनर. नंतरची संघटना आहे WMO, वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशन, म्हणजेच जागतिक हवामान विज्ञान संघटना, ज्याची स्थापना आहे 23 मार्च 1950 रोजी. मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड येथे. अध्यक्ष आहेत अब्दुल्ला अल मंडोस आणि याचे महासचिव आहेत सेलेस्टे सोलो. नंतरची संघटना आहे एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, म्हणजेच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना. याची स्थापना झालेली आहे 8 ऑगस्ट 1967 रोजी. मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया येथे आणि याचे सेक्रेटरी आहेत काओ किम हॉर्न. नंतरची संघटना आहे नाटो, म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1949 रोजी. मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम येथे. सेक्रेटरी आहेत मार्क रूट, जे नेदरलँड देशाचे आहेत आणि जे सदस्य देश आहेत एकूण 32 आणि शेवटचा 32वा सदस्य देश आहे स्वीडन, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.